गावच्या मिष्टी दिलेल्या त्या गोरगरिबाचा छळ करतात, गोरगरिबाला न्याय देत नाही, ते पेशंटला पैसे हातात घेतात, दवा ऍडमिशन देतात, तिथं ऍडमिट करतात बरं का। वाजपेयी सरकारने म्हणलं होतं गोरगरिबाकरता अटल बिहारी वाजपेयी स्वतः पंतप्रधान असताना चालते उद्घाटनाला बाहेर गावच्या वाटल तर मोठ्या मोठ्या मिष्टी दिलेल्या त्या काय केलं पाहिजे, काय शिक्षा दिली पाहिजे यांना? शिक्षा काय दिली पाहिजे, गोरगरिबाला पेशंटला न्याय द्यायला पाहिजे लोकांनी। आहे आलं का समज मी? हे जे गोरगरीब येतात ओपीडी नॉर्मल बिनभिकारीची म्हणतात, त्याला गोळ्या औषध देत नाही, काय नाही, सह्या घेतात आणि ते फाईलला लावतात, गोरगरिबाला इथं न्याय मिळत नाही। हे समजा भ्रष्टाचार हॉस्पिटल आहे लता मंगेशकरचं, मोठे मोठे लोकांचे हॉस्पिटल आहे, गोरगरिबाचं हॉस्पिटल नाही। पंतप्रधान निधीमधून मिष्टी दिलेल्या त्या मोठ्या मोठ्या दोषी कोण आहे आणि दोषी हे लता मंगेशकर आहे ना, लता मंगेशकर नाही बघायला पाहिजे येऊन, त्यांचे नातवाईक आहे ते, त्यांचे नातवाईक आहे ते इथे। गोरगरिबाला न्याय मिळत नाही, भ्रष्टाचार करतात, गोरगरीब बघून न्याय मिळत नाही, न्याय आम्हाला पाहिजे। लता मंगेशकर अहो ती गोरगरिबाला घेतच नाही साहेब। वाजपेयी सरकार असताना गोरगरिबाकरता हॉस्पिटल बोललेलं आहे, वाजपेयी सरकारनं पंतप्रधानांना वाटेल तेवढ्या मोठ्या मोठ्या मिष्टी दिली त्या गोरगरिबाकरता, पण गोरगरिबाचा उपचार इथं होत नाही, मोठ्या लोकांचा उपचार होतो। किती पैसे घेतात, किती पैसे घेतात ते मला माहित नाही, किती पैसे घेतात ते मला माहित नाही। नाही कायदेशीर गुन्हा व्हायला पाहिजे, या हॉस्पिटलवर व्हायला पाहिजे बरं का। मेन लता मंगेशकर आहे, तिचे नातवाईक आहे तिथं बघणारे, गोरगरिबाला न्याय मिळत नाही। समजा 2 नंबरवाले इथे येतात लोक, गोरगरिबाला न्याय मिळत नाही। हे जे आहेत हे सगळे आंदोलक आहेत आणि पतित पावन संघटनेने सुद्धा आज आंदोलनाचा इशारा दिलेला होता, मात्र पोलिसांनी शिवसेनेच्या आंदोलनानंतर मोठी खबरदारी घेतली आहे। या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले, अनेक मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचं सुद्धा आता चौकशी करण्यात येते, कुठे चाललंय काय चाललंय, आणि मोठा गोंधळ जो तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या संघटना आता थोड्या वेळाने 1 वाजता जे आहे ते काँग्रेसची संघटना सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी येणार आहे, त्यामुळे पोलिसांनी ही सगळी आता खबरदारी घेतली आहे।